नमस्कार मंडळी, आज आपण जातोय ठाणा इकडे असलेला राज दखनी या हॉटेलला. राज आणि दखनी हे दिसत नाही आहे, आज दख्ख एवढंच दिसतंय. सो हे आहे ओव्हरऑल या हॉटेलचं ॲम्बियन्स. तुम्हाला मस्त चिकन, मटण किंवा मासे खायचे असतील ठाण्यामध्ये तर हे हॉटेल तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतं. दरवाजासुद्धा दख्खनचाच दरवाजा आहे की काय, अरे पण दख्खनामध्ये नॉर्थवाला कुठे आला, असेल ठेवलेला. सो तुम्ही या पायऱ्या पण बघू शकता, जशा आपले गडकिल्ल्यांच्या पायऱ्या होत्या उंच उंच तशाच या पायऱ्या आहेत. सो तुमच्यावर कोणी असं वयस्कर व्यक्ती असेल तर जरा त्याला चढायला एक मजला कठीण जाईल, एवढंच, बाकी काही असं हे नाही. बट ओव्हरऑल ॲम्बियन्स आणि असं मस्त आहे. आणि ही ऑलरेडी बसली आहे, नवऱ्याला काही विचारणं नाही, ऑलरेडी तिने जेवण स्वतःचं मागवलं सुद्धा होतं. असो, सो हा आहे ओव्हरऑल मेन्यू. राज दखनी, दख्खनाचे पठार आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, ओव्हरऑल तुम्हाला इकडे असं एक सॉर्ट ऑफ मॅप बघायला मिळतो. आणि वेज सूप, स्टार्टर्स आणि बार्बिक्यू चिकन रान मी यांचं खूप चांगलं असं ऐकलं होतं. बाकी व्हेजमध्ये थाळी कुठल्या कुठल्या आहेत, पुरणपोळी थाळी, राज दखनी स्पेशल थाळी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे जाऊन एक्सप्लोअर तुम्ही करू शकता. आणि या मजेशीर गोष्ट म्हणजे याच लाईनीत, राज दखनी याच लाईनीत भरपूर एकाच बिल्डिंगमध्ये 5-6 सी फूडचे हॉटेल्स आहेत. आय गेस तर 3-4 तर नक्कीच आहेत, अगदी 5-6 नसले तरी. त्यामुळे या बिल्डिंगमध्ये फक्त मराठीत लोक राहत असणार, बाकीचे लई वास मारता करत करत इकडे कोण येतच नसणार बहुतेक. असो, सो इकडे पापलेट थाळी, मटन थाळी असे सगळे सेक्शन्स तुम्हाला बघायला मिळतात. व्हेजमध्ये तुम्हाला सिंगल पोर्शन काय हवं असेल, शेवभाजी किंवा भरलं वांग, या सगळ्या गोष्टीसुद्धा आहेत मेन्यूमध्ये. नॉनव्हेजमध्ये सिंगल पोर्शनमध्ये चिकनमध्ये बघा काय काय आहे, चिकन लपेटा, चिकन हांडी, एक्सेट्रा एक्सेट्रा. मटनमध्ये सुद्धा तेच आहे, अंड्यामध्ये सुद्धा तेच आहे. आणि नॉनव्हेज सी फूडमध्ये सगळं रवा फ्राय किंवा तवा फ्राय तुम्हाला मागेल. ब्रेड आयटम्समध्ये बघून घ्या काय काय आहे ते. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे पेय. पण तुम्हाला जे पेय हवं असेल ते इकडे तुम्हाला नाही मिळणार, त्यामध्ये घरीच उरकून या सगळा कार्यक्रम. हे यांचं USP होतं, याच्यासाठी आम्ही इकडे आलो होतो, पुरणपोळी आणि मोदक या सगळ्या गोष्टींसाठी. सो आधी आम्ही मागितला होता प्रॉन्स तवा फ्राय आणि 12 पीस आले होते प्रॉन्सचे, चांगले होते. त्याचबरोबर आम्ही मागवलं होतं सोलकडी आणि त्याचबरोबर थोडं सॅलड आणि हिरवी चटणी तुम्हाला मिळते. आणि प्रॉन्स खरंच चांगले होते. आणि मग आम्ही 2 थाळ्या मागवल्या होत्या. एक काळा चिकन थाळी, ज्याच्यात काळा चिकनची ग्रेव्ही, चिकन सुक्कं, चिकन किमा, चिकन आळणी आणि कोशिंबीर, आणि त्याचबरोबर वडे, भाकरी किंवा 2 चपात्या. भाकरी असेल तर 1 भाकरी, वडे असेल तर 4 वडे असं तुम्हाला मिळतं. सो हे मी माझ्या बायकोनी मागवलं होतं. आणि मी मागवलं होतं खरडा मटन थाळी, त्याच्यात खरडा मटन ग्रेव्ही, मटन खिमा, मटन अळणी आणि कोशिंबीर आणि असं थोडं मटन सुकं सॉर्ट ऑफ. मला सांगण्यात आलं होतं की अत्यंत स्पायसी असेल, पण असं काय मला असं स्पायसी वाटलं नाही. मे बी आम्ही जरा जास्त तिखट स्वभावाचं असल्यामुळे हे तिखट आमच्यासमोर एवढं काय त्याचा निभाव लागला नाही. मगाशी फ्लॅश नव्हता, त्यामुळे जरा फ्लॅश मारून अजून जरा प्रकाशात आणला. तुमच्यासाठी थाळी नीट दिसावी याच्यासाठी फ्लॅश मारला. आणि मग वडे काय आम्हाला पुरले नाही, त्यामुळे आम्ही एक भाकरी मागवली. भाकरी आपल्या कोकणात असते तांदळाची भाकरी, तशी अशी पातळ आणि मस्त भाकरी नव्हती, जरा जाड होती भाकरी, पण तरी असं काय नावं ठेवण्यायोग्य तर नक्कीच नव्हती. आणि त्याचबरोबर इंद्रायणी भात. आणि मग डेझर्टमध्ये आम्ही मागवलं होतं खरवस. 6 पीस आले होते खरवसचे आणि मस्त होतं खरवस. कुठलाही आर्टिफिशियल रंग नाही आहे, तुम्ही बघू शकता त्या खरवसमध्ये. आणि मग आम्ही पार्सल घेतलं होतं आईसाठी, पण म्हटलं थोडं घेऊया. तो 2 प्लेट मोदक आणि 2 प्लेट पुरणपोळ्या, 1 प्लेटमध्ये 2-2 मोदक आणि 2-2 पुरणपोळ्या येतात. त्याचबरोबर आईला तांबडा आणि पांढरा रस्सा हवा होता, तो सुद्धा पार्सल घेतला. आणि चिकन लपेटा पार्सल घेतला होता फुल, जो 800 रुपयाला आहे. तो आता 12 पीस येतात त्या चिकन लपेटामध्ये. बट हे चिकन लपेटा कमी आणि बटर चिकन जास्त का वाटतंय देव जाणे. बघू, जरा खाऊन नंतर सांगेन तुम्हाला कसं आहे ते कमेंट बॉक्समध्ये. बट ओव्हरऑल आय थिंक क्वालिटी जेवणाची उत्तम होती. ह्याच्या आधी मी महाराष्ट्र लंच होमला गेलो होतो, त्याचं पण चांगलं होतं आणि याचंसुद्धा
चांगलंच होतं जेवण, असं काही नाव ठेवण्यासारखं नव्हतं. फक्त महाराष्ट्र लंच होममधला प्लस पॉईंट की तिकडे तुम्ही कोल्हापुरी थाळी घेतल्यानंतर तुम्हाला तांबडा आणि पांढरा रस्सा अनलिमिटेड मिळतो. आता चिकन थाळी होती 450, सोलकढी 40 रुपये, चिकन लपेटा फुल 800 रुपयाला होतं, पुरणपोळी 60 रुपये एक, मोदक ऑलमोस्ट 50 रुपये, भाकरी 40 रुपये, पांढरा रस्सा 150, तांबडा रस्सा 150, खरवस 150 आणि पाण्याची बाटली 30. आणि खरडा मटण थाळी होती 550 आणि प्रॉन्स तवा फ्राय 350 रुपये. सो ओव्हरऑल 2500च्या आसपास खर्च झालेला आहे. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.